आज आहे पाण्याचा दिवस. सकाळी लवकर पाणी आलं, थोडं भरून घेतलं आणि लगेच लाईट गेली. इकडं पाण्याचा थोडा प्रॉब्लेमच आहे आमच्याकडं, त्याच्यामुळे जपून वापरावं लागतं पाणी. मग थोडा वेळ झाडांना सोडलं पाणी. तोपर्यंत इकडं मी रांगोळी पण काढून घेतली. लगेच सकाळची कामं पटपट आवरून घेतली. छोटीशीच रांगोळी काढली आहे, कारण पर्णिका लगेच 2-3 तासात मोडून टाकते सगळी रांगोळी आणि रोजचा नियमच आहे हा तिचा. उन्हामुळं खूप सुकून जात आहेत झाडं. पाणी दिलं की तेवढंच टवटवीत वाटतात. आणि सकाळी सकाळी हे फुलं उमललेले दिसले ऑर्चिडचे, किती छान दिसतात ना. खूप दिवस राहतात आता हे फुलं. गरमी तर एवढी आहे ना, सकाळी उठल्यापासून घरामध्ये गरम होतं आहे नुसतं. नंतर सगळी घरातली कामं आवरून घेतली मी. सोफा नीट करणं, झाडून. आमच्याकडं धूळ एक खूप येते, कितीही झाडून घ्या किंवा पुसून घ्या, लगे दुपारपर्यंत तर लगे खूप धूळ आलेली असते. किती वेळा स्वच्छ करावं काही कळतच नाही. पर्णिका अजून झोपलेली आहे, त्याच्यामुळं आज पटपट कामं झाली माझी. ती जर उठली तर मग कामांचा स्पीड थोडा स्लो होतो. त्यात एक पर्व नाही आहे अजून, नाहीतर दोघांचा गोंधळ एक वेगळाच असतो. सकाळी सकाळी कामांची घाई आणि या दोघांचा गोंधळ काहीच सुधरत नाही करायचं. तो मला सोडून असं पहिल्यांदाच गेलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं वेगळं वाटतंय, पण आठवण पण येते खूप. मग गरमागरम असा चहा घेतला छान. मी आंघोळ करून आवरून घेतलं माझं. तोपर्यंत इकडं पर्णिका पण उठलेली होती. ती उठली की थोडा वेळ तिच्यासोबतच बसावं लागतं. थोडं घेऊन बसणं, मग दूध देणं. एकदा तिचं दूध पिणं झालं की मग 2 तास तरी खेळत बसते. मग तोपर्यंत इकडं माझा स्वयंपाक होऊन जातो 2 तासात. आज भोपळ्याची भाजी, वरण केलेलं होतं. इकडं दूध तापायला ठेवलेलं आहे आणि लगेच पोळ्या पण टाकून घेतल्या पटापट. एवढ्या गरमीमध्ये किचनमध्ये उभं राहून स्वयंपाक करायचा आहे म्हणजे अक्षरशः घामाच्या धाराच लागतात. कधी एकदा तो स्वयंपाक होतो आणि किचनच्या बाहेर येते असं होतं. पटापट पोळ्या करून घेतल्या आणि लगेच मी आंबे पण घेऊन आले. बघा हे शेतातले आंबे छान आहेत ना. मग पटकन रस करून घेतला आणि लगेच जेवायला बसले, कारण भूक खूप लागली होती. दिवसभर टी व्ही बघायला मिळत नाही, म्हणून मी जेवताना थोडी टी व्ही बघत जेवत असते. वा, काय आहे ते? खारट होत आहे ते. रोज मी जेवताना ही असाच गोंधळ करत असते, नीट जेवायला पण देत नाही. रोजचाच गोंधळ आहे हा ठरलेला. जेव दे का मला. परी चला. आता रात्र झालेली आहे. आता आम्ही निघालोय डेंटिस्टकडे, कारण माझ्या दातांचा झालेला आहे प्रॉब्लेम. मला लेफ्ट राईट दोन्ही साईडनी खाता येत नाही आहे. त्याच्यामुळं आता बघू डॉक्टर काय म्हणतात ते. जवळजवळ 15 ते 20 दिवस गोळ्या घेतल्या, पण त्यांनी काही तात्पुरताच फरक जाणवत होता. त्याच्यामुळं म्हणलं की आता डॉक्टरांकडे जाऊनच येऊ. कुठं जा म्हणालीस मला? कुठं? मध्ये. हां, मध्ये जाऊ का? की पर्णिका काय बघायलीस तू? तिथं मी तिला इकडं तिकडं हात लावायला देत नव्हते, त्याच्यामुळे तिनं सारखं मला जा जा म्हणत होती डॉक्टरकडं. यावेळी बसली ती, नाही तर डॉक्टरकडे गेली की ती रडतच असती सारखं.
ट्रीटमेंट घेऊन आता आम्ही निघालो आहे घरी. खूप उशीर झाला तिथं पण आम्हाला. बोलताच नाही, असं वेगळंच वाटतंय. एक साईड लेफ्ट हालचाल जास्त होतच नाही आहे बोलताना. मला सोडून सगळ्यांची जेवणं झालेली आहेत आता, कारण मला 2 तास तरी काही खायला सांगितलेलं नाही आहे, भूल दिलेली आहे त्याच्यामुळं. मग काय 2 तास वाट बघत बसायचं आता. आणि आता वाजलेले आहेत 12. खूप डोकं दुखत होतं, म्हणलं आता 2 तास झालेले आहेत, जेवण करून घेऊ. सगळेजण झोपलेले आहेत आणि मी जेवण करते आता. लेफ्ट साईडला काहीच मला फील होत नव्हतं, ते गिळता पण येत नव्हतं घास. चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत जा, तेवढंच छान वाटतं. चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.